श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चालणाऱ्या संघर्षांना योग्य दिशा मिळेल का? करिअरमध्ये अचानक एखादी मोठी संधी मिळणार का? आर्थिक ताण कमी होईल की खर्च वाढतील? नातेसंबंधांमध्ये विश्वास टिकून राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होऊन आत्मविश्वास पुन्हा जागा होईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृश्चिक राशीसाठी बदल, आत्मपरीक्षण आणि काही महत्त्वाच्या निर्णयांचा ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या विचारांमध्ये खोली आणेल आणि आयुष्यातील अनेक गोष्टी नव्याने समजण्याची संधी देईल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपासून मनात साचलेल्या गोष्टी आता बाहेर पडू लागतील. तुम्ही स्वतःच्या भावना आणि परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला अडचणींमधून बाहेर काढेल. काही ठिकाणी अचानक बदल होऊ शकतात, पण त्यातूनच नवीन संधी निर्माण होतील. लोकांवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे अधिक आवश्यक राहील. मनात अनेक विचार येतील, पण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवेल, अंधार कितीही गडद असला तरी तुमच्यात स्वतःचा मार्ग शोधण्याची ताकद आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनत आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही कामे अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेतील, पण तुमच्या चिकाटीमुळे तुम्ही ती पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे निरीक्षण केले जाईल, त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा. सहकाऱ्यांशी वाद टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे. नवीन व्यवहार किंवा भागीदारी करताना सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे. जुन्या ग्राहकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची शांतपणे आणि बुद्धीने घेतलेली पावलेच तुम्हाला पुढे घेऊन जातील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र राहू शकतो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, आरोग्य किंवा प्रवासाशी संबंधित खर्च होऊ शकतात. जुन्या आर्थिक व्यवहारांमधून काही लाभ मिळू शकतो. गुंतवणूक करताना घाई करू नका. पैशांबाबत कोणावरही पूर्ण विश्वास ठेवणे टाळा. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात आर्थिक ताण कमी होईल. या आठवड्यात पैशांचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा भावनिक राहू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता वाटू शकते, मात्र तुमच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. काही जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते. रागाऐवजी शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. घरातील सदस्य तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा ठेवतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावना अधिक तीव्र करणारा ठरेल. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदारावर संशय घेणे टाळावे. या आठवड्यात नातेसंबंध टिकवण्यासाठी विश्वास आणि संयम सर्वात महत्त्वाचे ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत वाढवणारा आहे. अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी जुन्या चुका सुधारण्यावर भर द्यावा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की सातत्याने केलेली मेहनतच मोठे यश मिळवून देते. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. ध्यान, मंत्रजप किंवा शांत ठिकाणी वेळ घालवल्याने मानसिक स्थैर्य मिळेल. मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. काही वेळ स्वतःसाठी काढल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवणारा ठरेल. प्रवास. या आठवड्यात अचानक प्रवासाची शक्यता आहे. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासादरम्यान थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रवासातून काही नवीन अनुभव आणि महत्त्वाच्या ओळखी मिळू शकतात. उपाय. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. ओय नमः शिवाय मंत्राचा जप करा. गरजूंना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. घरात सकाळ संध्याकाळ दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा स्वतःच्या मनातील ताकद ओळखण्याचा आणि परिस्थितीवर हळूहळू विजय मिळवण्याचा ठरणार आहे. या काळात काही गोष्टी तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण त्याचवेळी अनेक अनुभव तुम्हाला अधिक परिपक्व बनवतील. कामाच्या ठिकाणी मेहनत वाढेल आणि काही जबाबदाऱ्या अचानक समोर येतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास परिस्थिती स्थिर राहील. नातेसंबंधांमध्ये भावनिक चढ उतार जाणवू शकतात,
पण योग्य संवाद आणि विश्वासामुळे जवळीक वाढेल. कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा मन शांत करण्याचा आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचा आहे. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. तुमच्यातील शांत जिद्दच तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची खरी ताकद आहे. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, भावनिक समजूतदारपणा आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा ठरणार आहे. काही ठिकाणी आव्हाने येतील, पण तुमची जिद्द आणि संयम तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. करिअर आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील, तर नातेसंबंधांमध्ये विश्वास टिकवणे महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवेल, प्रत्येक संघर्षामागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. धन्यवाद.